आशिक बने आपने मजेदार अपनी स्टाइल। पाच वाजेला माझ्या लाईफ मधला पहिलाच हा कार्यक्रम आहे। वाजू द्या बघा, मगाशी सगळ्या गोष्टी संयमाने केल्या है की नाही? पहिल्या बारीत तर ती पद गायलेलं बाईने वैदेनं काय चांदाला तुम्ही का हात लावला ना तेव्हा? आता काय काय बोलले आणि काय म्हणे, शास्त्र सोडून जर तुम्ही गेलात मग तुम्ही काय गो खाल्ला? कुठल्या शास्त्रात गाणी ती मच्छीची गाणी आहे की नाही? धागड्या मला हसाल तुम्ही म्हणजे खरं आहे। तुम्ही सगळ्यांनी सांगा एक 10-15 मिनिटं तिची सालपण अशी गाडी का जोरात तुमचा आवाज आला पाहिजे। काढू का नको? प्रथमतः माझा विषय म्हणे पटला। पहिल्यांदा आलेला काय म्हणतात ते शेलार बुवा, वैद्य शेलारचे वडील गुरुवरी आहेत ते, बरोबर ना? की सनद बुवा तुमचं अभिनंदन, तुम्ही विषय फोडला, युट्यूबला आहे विषय, बरोबर? आणि नाही तुम्ही काय युट्यूबवरती दाखवला? तुमच्या आईशीचा हो तुमची हा विषय पटलेला आहे त्यांना। त्यांच्याकडे एक ग्रंथ मी त्यांना म्हणाला तुमची खालची पोथी काढा, व पोथी आणि मेथीची भाजी सालपाट तुमची काढणारच आहे। तुम्ही काय सांगता मला? आरतीला यायचं आहे, 5 वाजलेले आहेत, काय घाबरू नका, खेळात आपल्याला सगळ्यांना एकत्र जायचं। मी जो विषय दिलेला आहे तो खरा आहे। युट्यूब वाले पण तो डफले केला काय? तुझं काय नाव? युट्यूबचं नाव काय तुझ्या? येणार आहे का उद्या? हा सनद बुवा, मी विषय दिलेला आहे तो बरोबर आहे। ग्रंथ काय पाण्यात वाहून गेला असतं तर काय केलं असतं? कशी तरी आली पाण्यात बाहेर वा विषय खाण्या सनद बुवा तुमच्यावर ते गाणे गाऊ काय? तुमच्यावर गाऊ? माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। ते काय बोलले की सनद बुवा तुमचं अभिनंदन, विषय ओके आहे। नाही मग तो असा केला शेळीला मग पहिलाच पायका घातला, बरोबर ना? हा त्यांची सालपाटा बघा कशी काढतो। म्हणून एक विषय देतो, माझा जुनं गाणं आहे, त्यावेळी वैद्यही वगैरे लहान लहान पोरी होत्या, तेव्हा एकदा माझ्याशी बुवानी भारी केलेली, एकदा केल्यावर कचकून असा लागलो की परत काय ह्याने भारीचा नाव काढले। बघा शास्त्रातला विषय कसा आहे, छत्रपती शिवरायांबरोबर सगळे मावळे लढाईला गेलेले, मग लढाई झाली, आता लढाई दरी खोलत व्हायची ना, म्हणजे दरीत कुठं व्हायची? दरीत। मग आपण कोण टोपी घालतो, कोण शेला माहितीये काय? शेला 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 र शेला र मग आपण आनंदात आलो आणि आपली एखादी वस्तू हरवली तर आपल्या मित्राला आपण म्हणतो गफो गफो, तो दरीत गेलाय। शेला आपला कुठं गेलाय? दरीत गेलाय। ह्या फक्त प्रश्नासाठी तुमच्यावरती गाणं लावतोय आणि वैदेही शेलार इथं फेमस आहे। विवेक शेलार तुम्हाला पण सरस वाज फेमस करतोय म्हणून तुमच्यावरती गाणं गातोय। राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला
तुमच्या चॅनलला आपली जीव बारी काढणार ही वही अशी गड जिंकून आला आणि तिचा स्टँड घेऊन गेला रे साहिल आपलं स्टँड कडे नाव घेऊ नको हे नाव ही ऍडव्हर्टाईज आपली झालेली आहे यांच्या आधीचा 20 वर्ष मोहनी आहे किती हे शक्ती तुरंत माझं 22वं वर्ष आहे हे आता आलेले आजकालचे असो पण मोठे शाहीर व्हा शुभेच्छा माझ्या कायम असतील म्हणून म्हणायचं बघा प्रश्नपद बुवा माझा प्रश्न हा खराच आहे तुम्ही जर खरं बापाचा असाल खरं बापाचं म्हणजे शक्तीवाला बाकी तुमच्याच बापाचं तुम्ही आहो मला त्याबद्दल नाही म्हणायचंय खऱ्या बापाचं शक्तीवाला असाल विषय माझं पहिलं काय म्हटलं बुवा विषय दिला अभिनंदन मग नंतर काय आपलं कुठलं रक्षाबंधन असा नको उत्तर कसा तर तुझ्याकडे लई मोठं ग्रंथ येड झाल्या ऐक फुकट जिंकून आला रे अन्न घोटाला झाला रे मग बघा बघा नशेला रे शेला बघा बघा नशेला रे गप्पो दर्यात गेला रे बघा बघा नशेला रे खो दर्यात गेला रे बघा बघा माझ्या गवळीला काट दिल्यात नंदाचा हारी खट्याल भारी याचं ध्यान आहे याचं मटक्यात विषय झटक्यात याचं तोंड फोडलंय फटक्यात तेवढं काय दम नाही तुमच्या गवळीने लय पाण्या लिहून आणले हा ऐका पण का म्हणजे पदे काय लिह उगाच तोंडासारखा भुकणारा तो कुत्रा कुत्रा म्हटलं ना मला म्हणून म्हणायचं आहे आज लय पाऊस आहे ना हा शेर आउटपुट गेलं पाहिजे साता समुद्राच्या पलीकडे अरे पावसाच्या आधाराला छत्री असावी पावसाच्या आधाराला छत्री असावी अरे बैलगाडीच्या बैलाला खाली पायाला पत्री असावी अरे पावसाच्या आधाराला छत्री असावी बैलगाडीच्या पायाला बैलाला त्या पत्री असावी अहो बारी दिवसाची नको रात्री असावी आणि या सणजगुवाच्या जोडीला ही काळी कुत्री नसावी कुत्रा कुत्रीचं झंगाट गाणं ऐकायचं काय मग भादवा आला कुठली झालं माहिती काय एक बार आजा 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 गाणं ऐकायचा कुत्रा कुत्रीचं गाणं ऐकायचं काय का पुढे जाऊ युट्यूबला जाऊ दे प्रकाश दादा म्हणतात नको असो ते कुत्रा कुत्री बाई तू नाही अजून लहानच पोरी आहे तुझं काय म्हणतात ना पिल्लं तर दूध निघल आता काय पिलायचं तोच मला कळत नाही वर ढगाला लागले कळलं
पाणी थेंब थेंब गळ. परवा खूप हिट गाणं झालेलं आहे माझं. शिवसेना शिवसेना एकच असते. उद्धव आणि राज साहेब एकत्र यावे याच्यावरती या चालीवरती मी गाणं परवा लावलेलं आहे. माझं युट्यूबला प्रसारित झालेलं आहे. स्वप्नील दादा आहेत. खूप संगीत खूप छान आहे. एवढं एक मित्र आहे आपल्या संगीतकार. एवढं संगीतकार तुमच्याकडे छान आहे. दो आहे. तो आज पण आलेला शुभम सुतार. त्याला पहिलाच मी म्हटलो हे सुतार पाण्यातला पुढे भेटतोय काय बघ सुतार. ही सगळी पोरं माझ्याकडे वाजवून गेलेत बाई आणि आता तुला वाजवतात म्हणजे सामना. हा सामना हो. स्वप्नील दादा गाणं नका म्हणून. हा त्यांच्या गाण्यालाच गाणी कटिंग देऊन एक दोन गाणी गातो बरोबर ना. सुनील लटके उडत उंडरवू का अजून सांगा फक्त. हा उंडरवू हा चांगला आहे गवसा. म्हणजे बाई मला उंडरवलेली चालेल आणि मी तिला उंडरवलेली नाही चालवणार. हा नाही सगळ्यात तोडीत तोड देणार अगदी. आणि काय म्हणजे शास्त्र सोडून जर तुम्ही जाल तर तुम्ही हे शास्त्र कशाशी खातात हे माहिती आहे का तुला. हा काय म्हणे मेला बघतोय काय रापून नेला नेला निवटा हो कापून. हा कुठला शास्त्र तुझ्या बापसाने दिलाय. याला शास्त्र कुठला आहे. मग देऊ का बिना शास्त्राचा एक गाणं मी. हा बघा म्हणून मच्छीची चाल तिला देतोय बाई. मच्छी म्हणते मच्छी. हा एक शब्द बदलला काय होईल तर बघ. पण ते मी केलं नाही गाण्यात. पण कसं गाणं जाते ते आहे. कोळ्यांचा मी गराव सणस बुवा हे माझं नाव आहे. कोळ्यांचा मी गराव सणस बुवा हे माझं नाव. खेड तालुक्यात मांडवे गाव खेड तालुक्यात मांडवे गाव. मग खेळू नको तू आता गाव. आता मच्छीला चढलाय भाव हो. आता मच्छीला चढलाय भाव. नाही तुझी चिंबोरी दाव. आता मच्छीला चढलाय भाव. चढलाय भाव तुझी चिंबोरी गाव. बघा सणसबुवा 20-22 वर्ष या शक्तीगड कोकणामध्ये अखंड गाजतोय तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं. असं चावड गायला तशी बाई पण पाहिजे माझ्यासमोर बरोबर ना. काय कमजोर आहे पण आता लावतो जोर. पुढे काय म्हणते. हा हो दे तुझं माझं लगीन रे पुढचं माझं मी बघीन रे. नको करू माझ्याशी लगीन ग. तुझं बोललो असतो पण हागल म्हणून बोलत नाही. काय गाणे गायलंय. झालाय बाद बरबाद. काय करीतो विचार तो वेशाच्या नावाचा. नाही राहिला जावायच्या कामाचा. माझ्या माता माय माऊल्या आहेत. मला हे शब्द उच्चारायला खूप अवघड वाटते. ऑड इंग्लिश मध्ये ऑडची स्पेलिंग माहिती आहे काय. तुम्ही फक्त भरण्यामध्ये उभे राहिले कॉलेजमध्ये गेलो कुठे आहेस. हा नाही काय नाही. तुमची कामं हीच तुमची सगळ्यांची हिस्ट्री आहे माझ्याकडे.
नाही पप्पा आहेत ना घरी, नंतर कॉल करतो. नाही कॉलेज चालू आहे. गाडी घेऊ काय? हो ते तुझं न माझं लगीन नाही हिला आज करीत विचार त्या वेशाच्या नावाचा नाही राहिला हवाईच्या कामाचा. म्हणून शास्त्राचा विषय देतोय. हा मला ह्या पोरगीला बोलायला वाईट वाटतंय, पण काय करू, वाटलं वाईट तरी दिली पाहिजे फाईट. नाहीतर लोक म्हणतील गोवाचा वाईट नाही ताई. पण सामना वन साईड. तू कशाला आवाज उगत वाजवतोस? म्हणून दरा 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 आली आली ही घाई मग केला घोटाळा बाई. आली आली ही घाई केला घोटाळा बाई. जीव हा खुळा आवडते मला, जीव हा खुळा आवडते मला. अरे नाही लाज कोणी ठेवायची, आज नाही कुणीला ठेवायची. मला एका एकानं लावायची, लाईन एका एकानं लावायची. पाहिजे तशी हो लाजवायची, लाईन एका एकानं लावायची. पाहिजे तशी ही लावायची. खंडेरायाच्या लग्नाला हे गाणं निघालं तेव्हा तुझ्या पप्पांचं लग्न झाला नव्हता. तिचा पप्पा मला म्हणतात 1952 सालामध्ये तुम्ही जन्माला होतो काय? तर तुम्ही काय 47 सालात आलो का? 1857च्या राष्ट्रीय उठावामध्ये तुम्ही होतो खाली बघा. हा का 1952 मध्ये तुम्ही होतो काय? मग तू होतास? विवेक काय नाव त्यांचं? नावात काय विवेक? असो व सामन्यामध्ये काढणार तुमची मी आज. काय म्हणे? खंडेरायाच्या लग्नाला लोक गर्दी. ह्याच्या तुझ्या बापसान शास्त्र लिहिलेलं आहे. गर्दीत चढला निभवाचा सामान चुराडला. ह्या कुठल्या ग्रंथात लिहिलेला आहे बरोबर ना? मग आता बघा विषय कसा. काय म्हणे बाई? लोक गर्दीत चढताना खाली बघितलं नव्हतं काय, बुवाच्या सामानावर दिला पाय. बुवाचा सामानावर पाय नाही देणार. आता बघ कशा तंड्यावर करतो बघा. असाच विषय ट्रेन मध्ये आपण जातो, गर्दी असते, मग आपला बोचका असतात ना आपला सामान. मग आपण काय म्हणतो, कोण इकडे वर ठेवतो खाली. मग आपण सीटवर बसल्या तर काय म्हणतो, जरा पायवर करा, आपलं सामान आतमध्ये घालू द्या, ठेवू द्या. बरोबर ना? स्वप्नील हे मला गायला आवडत नाही खरंच सांगतो. आणि हिच्याबरोबर मला आज गायचं नव्हतं, पण या बाईनं सीमा सोडला तर मी सोडू का? हो लटके नाही ते उडतील खटके. आता काय किती काय वाजवला, गोपालच काला, सगळा दादा काला बघा. म्हणून बाई चाल देतोय आणि माझ्यासमोर अशी फालतू फालतू गाणी गायची नाही त्याच्यापुढे. हा बरोबर ना? शास्त्र धरून जायची. तुला 2 गाणी देणार आहे मी शास्त्राला धरून जड. खंडरायाच्या लग्नाला या गाडीत गर्दी हाय, ही चढली वैदई बाई. या गाडीत गर्दी हाय, ही चढली वैदई बाई. वर करणा तुझे गपाय,
वर करना तुझे गपाय माझा सामान घालू काय वर करना तुझे काय माझा सामान घालू बघा. मला सावरण्याला आवडत नाही, युट्यूबला पण जाणार आहे, पण युट्यूबला माझा संदेश द्या. हां, माझ्या मुलीला बऱ्याच स्टार गायिका आहे आणि खरंच भविष्यातली स्टार आहे. तिचा आवाज छान आहे, ही गायिका घडणारी आहे, पण अशी बिघडू नको. त्या साक्षी शिंदेला पण मी एक नॉलेज दिले, असं काय पण बोलू नका. शिका ना, अजून शिकायचं वय आहे तुमचं, बरोबर ना. शिकाल तर टिकाल, नाहीतर मग बुधवार पेठेत पण विकाल. हा काय गजरे बिजरे हो. मंगळवारची पेठ नाही आपल्या घरात, आमच्या का मंगळवार बाजार असतो घरात. बुधवार पेठ म्हणजे पुन्हा नव्हे. हे देव काय जसा कलीचा गाणं देव काय कलीचा बघा. हा, आता ही कॉलेजला जाते, मग कॉलेजला आपण जातो, म्हणजे आम्ही गेलो तेव्हा काय आपल्या काळामध्ये नव्हतं. बाबांना बोलत छत्री घ्या, त्या बाबांना तर भोसड्यात गेला कॉलेज शिकू नको, छत्री घ्या, आमच्याकडे पैसा नाही. आम्ही जो ह्याच्या त्याच्या पालकोळ म्हणजे ह्याच्या छत्रीतला त्याच्या छत्रीतला आम्ही कॉलेज केलेला माणूस आहे खरं. हा चांगलं बघा. मग परिस्थिती काय असते, त्यांनी शास्त्र सोडून गेले. तुमची इच्छा असेल तर एक गाणं लावू का? लावू. 6 वाजले तर पैसे तुम्हाला मला नाही वाजणार, तुम्ही इथेच जाणार आहोत. हा, तर काय मग पप्पाना काय म्हणते, मला काय नको बाबा, मला सँडल घ्या, म्हणजे चप्पल घ्या. मग ती चप्पल पहिली घालतो तेव्हा कशी असते, गच असते का नाही. हा, मग नंतर काय होते, इचाकते, रुंद होते, रुंद. मग हिला लय छंद, पप्पा हे घ्या, पप्पा ते घ्या, पप्पा रेनकोट घ्या, पप्पा सॅक घ्या, पप्पा ट्रॅक घ्या, XYZ काय घ्या काय घ्या. मग विषय कसा आहे बघा. या वैदईला लय छंद, विषय चप्पलचा, सँडल. राकेश दादा माटे, बाबू आता दाबू. या वैदईला लय छंद, मग हातल्या वयाचा आनंद. चप्पल नवीन करता आनंद होता, बघ माझी चप्पल कशी आहे बघ बघ. या वैदईला घांगडे साहेब तुम्ही हसू नका हो. या वैदईला लय छंद, मग हातल्या वयाचा आनंद. मग काय म्हणते, पहिली होती माझी बंद, पहिली होती माझी बंद, मग आता झाली कशाला रुंद.
करूया। माझी पुन्हा एकदा वारी बघायला भेटेल। गणपतीत मी अलिबाग इकडे तिकडे आहे, फक्त डेरवन मध्ये पुणे मागरकरी सनदभाऊ आहे, प्रदीप सुरू यांच्या इथे आपला साऊंड आहे। आरतीला नाही तर परत दुसरा गाणं घे। आपल्याकडे गाणी काही कमी नाही। खूप फेमस गाणं आहे, तिला पण युट्यूबला टाक। तिला पोळा झाल्यावर काय म्हणेल बघा, खाली बसा की आरतीला आहे पण खाली बसा। हो माझं छकुल छकुल माझं सोनुल सोनुल, आज नव्हतं लग्न केलं पोळा होती बाई तुला म्हणून। हो माझं छकुल छकुल माझं सोनुल सोनुल, मग त्याच हातामध्ये धरते वैदई नुनुल नुनुल माझं छकुल छकुल माझं सोनुल सोनुल। चला आरतीला जाऊया। तुला पाहून समोर माझा नाचू लागला मोर, आई बाप सेवा करा, आई बाप सेवा करा, तोच पुण्यवंत। आई बाप सेवा करा, तोच पुण्यवंत। कलियुगी तोची खरा होई भाग्यवंत, कलियुगी तोची खरा कलियुगी तोची खरा कलियुगी तोची खरा। आई बाप सेवा करा पुण्यवंत, आई बाप
बेंजो मास्टर आमचे महेशदादा लवंडे यांच्यासाठी प्रेमजीत मोहिते यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे.